मित्र हो नमस्कार. पारू या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्यला घरात बसून खूप कंटाळा आलेला असतो. त्याने घरातील सर्वांनाच रिक्वेस्ट केलेली असते की मला बाहेर जाऊ द्या, मला थोड्या वेळासाठी ऑफिसमध्ये जाऊ द्या, पण त्याचं कोणीच काही ऐकत नसतं. त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे सर्वांनाच त्याची खूप काळजी लागलेली असते. तर आता पारू तिकडे येते. पारू औषध घेऊन आदित्यच्या रूममध्ये जाते, पण तो औषध घ्यायला नकार देतो. तो तिला म्हणतो, मी कसलेच उपचार आता घेणार नाही, मला एकदा बाहेर जाऊ द्या फक्त, मी लगेच बरा होईल. आदित्य पारूला म्हणतो, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे औषध पण घेईल आणि जेवणसुद्धा करेल, पण तू त्याच्या बदल्यात माझं एक काम करायचं. त्यावर पारूही त्याला म्हणते, जर तुम्ही औषध घेतलं तर मीही तुमचं ऐकेल. पारूचे म्हणणे त्याला पटते व तो पटकन नाश्ता करतो व औषधही घेतो. पारूने त्याला बाहेर फिरवून आणण्यासाठी तयारी दाखवलेली असते, त्यामुळे आदित्य खूप खुश होतो व तिचं सगळंच ऐकतो. इकडे अहिल्या आणि श्रीकांत कुलदेवतेचं दर्शन घ्यायला गेलेले असतात, त्यामुळे घरात दामिनीचं राज्य येतं. ती हुबेहूब अहिल्यासारखा गेटअप करते व स्वतःला अहिल्या देवी समजून सर्वांनाच ऑर्डर देऊ लागते. ती सावित्रीला मोठ्याने हाक मारते, सावित्री, हे सावित्री. मात्र सावित्री काही ऐकत नाही. यावर दिशा तिची खिल्ली उडवते व म्हणते, सिंहाचं कातडं घातलं म्हणून माकडाचा सिंह होणार नाही दामिनी. आता दुसऱ्याकडे ठरल्याप्रमाणे पारू आदित्यला सर्वांच्या नजरेपासून बाहेर नेण्याचा प्लॅन करू लागते. ती आदित्यला म्हणते, आदित्य सर, तुम्ही जरा थांबा इकडेच, मी बाहेर बघते कोणी आहे का. दामिनी तिला लपून छपून बाहेर येताना बघते व तिच्यावर मोठ्याने ओरडते, पारू, काय चाललंय तुझं. त्यावर पारू म्हणते, मी आदित्य सरांना नाश्ता आणि औषध द्यायला गेले होते. दिशा दामिनीला सांगते, दामिनी, अहिल्यादेवी कधीच नोकरांशी फेस टू फेस बोलत नाही. तेव्हा लगेचच दामिनी पारूकडे पाठ करते व बोलू लागते. या संधीचा फायदा घेत ती आदित्यला बाहेर पळून जाण्यास खुणवते. आदित्यही घरातून बाहेर येतो, पण त्यांना बाहेर येताच गणी दिसतो. तेव्हा आदित्य लगेचच झाडात लपून बसतो. तर मित्रांनो, आता बघणं रंजक ठरणार आहे की गणी आदित्यची मदत करेल की सर्वांना आदित्यनी पारूचा प्लॅन बद्दल सांगेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.